सहाव्या दिवशी सुद्धा होणारा पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होतोय, तर काही ठिकाणी पाणी पुरवठा होतच नाहीये। जर वेळेवर पाणी पुरवठा झाला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा नेते सुरेश पाटील यांनी दिलाय। शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील घोंगडे वस्ती या भागामध्ये 6व्या दिवशी काही ठिकाणी कमी दाबानं तर काही ठिकाणी पाणी आलंच नाही। यामुळे परिसरातल्या नागरिकांची गैरसोय झाली। तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय। या भागातील कडकोळ मठ शेजारी गोपाळ माने घर ते मेहबूब सुभानी दर्गा ते आप्पा गवळी घर, याचबरोबर लेंडकी नाल्यापर्यंत, युसुफ इनामदार घर ते शिवनेरी व्यायामशाळा हनुमान मंदिरपर्यंत, काशिम इनामदार घराच्या बोळा ते 100 सीट सार्वजनिक शौचालयापर्यंत 25 ते 30 मिळकतदारांना पाणी एक थेंबही पाणी पुरवठा होत नाहीये। या भागात पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी सभागृह नेते सुरेश पाटलांनी केलाय। या भागात पाणी का आलं नाही याची संपूर्ण चौकशी करून नागरिकांना पाणी पुरवठा करा किंवा पुढचं पाणी येईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करा। त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून ज्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय ती दुरुस्ती करा। 4 इंची पाईपलाईन घाला, अन्यथा या भागातील मिळकतदारांना घेऊन विभागीय कार्यालय क्रमांक 3 आणि महापालिकेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय।